एमजेपी भरतीचा रिझल्ट अजून लागला नाही आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की रिझल्ट नेमका कधी लागणार आणि अजून डिले का होतोय. काही जण म्हणतायत आज येईल, काही जण म्हणतायत पुढच्या आठवड्यात. पण खरं काय आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही फक्त अफवांमध्ये अडकून राहाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे रावीस करिअर अड्डावर. आज आपण एमजेपी भरतीचा रिझल्ट कधी लागणार, आतापर्यंत काय प्रोसेस झालीये आणि पुढे काय अपेक्षा ठेवायची हे कंप्लीट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. सध्या खूप विद्यार्थी डेली वेबसाईट चेक करत आहेत, पण अजूनही ऑफिशियल रिझल्ट आलेला नाही. सर्वात आधी आपण प्रोसेस समजून घेऊ. एमजेपी भरतीमध्ये एक्झाम झाल्यानंतर इव्हॅल्युएशन प्रोसेस सुरू होते. पहिलं म्हणजे आन्सर शीट चेकिंग, दुसरं नॉर्मलायझेशन प्रोसेस, जर मल्टिपल शिफ्ट्स असतील तर, तिसरं प्रोव्हिजनल आन्सर की आणि ऑब्जेक्शन्स, चौथं फायनल आन्सर की तयार केली जाते, पाचवं मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि शेवटी रिझल्ट डिक्लेअर केला जातो. म्हणजे रिझल्ट लागण्याआधी डिपार्टमेंटकडे खूप स्टेजेस असतात आणि प्रत्येक स्टेज कंप्लीट झाल्यावरच पुढचा स्टेप सुरू होतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट डिले का होतोय. काही वेळा कॅन्डिडेट्स खूप जास्त असतात, त्यामुळे चेकिंगला वेळ लागतो. ऑब्जेक्शन प्रोसेसमध्ये चेंजेस होतात, टेक्निकल इश्यूज येऊ शकतात, कॅटेगरी वाईज मेरिट तयार करायला वेळ लागतो किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल पेंडिंग असू शकतो, म्हणून डिले झाला. म्हणजे काही प्रॉब्लेम आहे असं लगेच समजू नका. टाईमलाईनबद्दल बोलायचं झालं तर एक्झाम झाल्यानंतर साधारण 30 ते 60 दिवसांच्या आत रिझल्ट येण्याची शक्यता असते. जर ऑब्जेक्शन प्रोसेस जास्त वेळ घेत असेल तर हा वेळ अजून वाढू शकतो. आत्ता करंट सिच्युएशन पाहता रिझल्ट कधीही येऊ शकतो, कारण बहुतांश प्रोसेस कंप्लीट झालेली असण्याची शक्यता आहे. पण एक्झॅक्ट डेट फक्त ऑफिशियल नोटीसमध्येच कन्फर्म होईल. प्रश्न 1. रिझल्ट अचानक येऊ शकतो का? हो. रिझल्ट कोणत्याही दिवशी अपलोड होऊ शकतो. प्रश्न 2. मेरिट लिस्ट आणि रिझल्ट वेगळे असतात का? काही वेळा कंबाइंड येतात तर काही वेळा वेगळे पब्लिश होतात. प्रश्न 3. रिझल्ट लागल्यानंतर पुढे काय? पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होतो. प्रश्न 4. डीव्हीला किती दिवस लागतात? साधारण 7 ते 15 दिवस लागू शकतात. प्रश्न 5. सिलेक्शन कसा होतो? मेरिट लिस्ट आणि कॅटेगरीनुसार फायनल सिलेक्शन ठरतो. मित्रांनो, एमजेपी भरतीचा रिझल्ट थोडा डिले झाला असला तरी घाबरण्याची गरज नाही. प्रोसेस चालू आहे आणि रिझल्ट लवकरच येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका आणि ऑफिशियल वेबसाईटवरच अपडेट चेक करत रहा. अशाच गव्हर्नमेंट जॉब रिझल्ट अपडेट्स, मेरिट लिस्ट आणि डीव्ही प्रोसेस रिलेटेड माहितीसाठी आपल्या रावीस करिअर अड्डा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये रिझल्ट लागल्यानंतर डीव्ही प्रोसेस कसा करायचा हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.